नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदीने आणलेला असतो अर्पिताचा भयंकर चेहरा आता समोर. अर्पिताचे भांडे फोडून अर्पिताला आता पुराव्यासगळे ट्रंके हात आता समोर सिद्ध करून आता समर हा अर्पिताला कोणती भयानक शिक्षा देतो आणि स्वानंदीला आता अर्पिताचा भयानक निर्णय घ्यायचा सांगून आता स्वानंदी कोणता निर्णय घेते आणि पुन्हा आता अर्पिताला समर कसा आता बाहेरचा रस्ता दाखवतो आणि त्यानंतर आता स्वानंदी ही कशी पुन्हा समरच्या हृदयात येते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर प्रेक्षकांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता स्वानंदी आता पुराव्यासकट आता ते सगळं अर्पिताचं सिद्ध करता क्षणी आता स्वानंदी म्हणते की हे आहे तुमच्या बहिणीचं खरं रूप राजवाडे. आणि आता मला तसा कालच हे सगळं चालू होतं ना, तेव्हा संशय आला होता असे आता स्वानंदी समरला बोलते. त्यानंतर आता स्वानंदी म्हणते की यांचं वागणं घटकेला बदलत असून ज्या वेळेस अंशुमन आशिष भाऊजींवरती धावून गेला त्याच वेळेस आता माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि अर्पिताने आता काहीतरी आशिष भाऊजींना खुणावल्यासारखं आता खून केली आणि मी माझ्या डोळ्यांनी ते हेरलं आणि त्याच वेळेस मला संशय आला असे आता स्वानंदी सांगते. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते त्याच वेळेस मला कळालं नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण त्यावेळेस माझ्याकडे पुरावा नव्हता आणि तुमच्या सगळ्यांच्या विरुद्ध राजवाड्यांना काहीतरी पुरावा लागतो नाही का, असे आता स्वानंदी समरकडे बघत बोलते. आणि स्वानंदी म्हणते की शेवटी मी आशिष भाऊजींच्या घरी गेले आणि मग त्यांचे शब्द फुटले आणि मग मला सत्य कळाल्याचे आता स्वानंदी बोलते. स्वानंदी म्हणते की कारण आता हे सगळं कशासाठी केलं हे मला विचारू नका, कारण प्रत्येकाची आपापली तत्त्वं असतात. आणि स्वानंदी म्हणते की मी खोटेपणाला अजिबात प्राधान्य देऊ शकत नाही. आणि त्यानंतर इकडे आता अर्पिताची सासू म्हणते की समर्थदादा ज्यावेळेस स्वानंदी आमच्याकडे आल्या होत्या त्यावेळेस आम्हाला जाब विचारण्यासाठी आल्या होत्या की तुमच्या सुनेला तुम्ही त्रास का देता म्हणून, आणि खरं तर ते आम्हाला सुचवायला आल्या होत्या असे आता अर्पिताची सासू बोलते. आणि आशिष म्हणतो की मग आम्ही त्यांना सगळं खरं सांगितल्यानंतर मग त्यांचं मत बदललं. आणि अर्पिता ताई तुम्ही ना पोलिसांची ढाल दाखवून सगळ्यांना ब्लॅकमेल करत होतात आणि त्यांना त्रास देत होतात. स्वानंदी म्हणते खरं तरी अशी कुठलीच गोष्ट करण्याची काहीच गरज नव्हती, पण तुमचा स्वार्थ साधण्याकरता तुम्ही एवढ्या थराला गेलात असे आता स्वानंदी अर्पिताला बोलते. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की हे सगळे व्हिडिओ खोटे आहेत आणि मी असं काहीच केलेलं नाही आहे. दादा मी असं का करेन आणि कशासाठी करेन मला सांग ना. तर आता आशिष म्हणतो हो का अर्पिता. आणि आशिष म्हणतो की मग मी इथे सगळ्यांच्या समोर सांगतो की आम्ही तुला त्रास देणार नाही आणि चल तू माझ्यासोबत. आणि आशिष म्हणतो की अन्विषाला घेऊन तू घरी चल, आपण मस्त एकदम मजेत संसार करूयात. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की नाही मी अजिबात नाही येणार. तर स्वानंदी म्हणते की अहो हेच हवं आहे ना तुम्हाला, म्हणजे तुम्हाला तिकडे काही त्रास नको आहे ना, आणि ते तुमच्या सगळ्या परिवारांसोबत समोर सांगतायत ना मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून. आणि अर्पिता म्हणते की मला नाही जायचं त्यांच्याकडे. तर स्वानंदी म्हणते का. अर्पिता म्हणते मला नाही आवडत तिथे राहायला. आणि स्वानंदी म्हणते मी समजू शकते की तुम्हाला त्या घरात जर आवडत नाही तर मग तुम्ही तुमच्या नवऱ्याला आणि मुलीला घेऊन वेगळं राहा. तर आशिष म्हणतो की मी त्याला सुद्धा तयार आहे. आणि लगेच आता अर्पिता म्हणते नाही मी इथेच राहणार. तर स्वानंदी म्हणते की मग जर तुम्हाला आईकडे राहायचं होतं तर तुम्ही लग्न का केलं. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की कारण त्यांचं घर पहिल्यासारखं आमच्यासारखं होतं आणि बिझनेसमध्ये त्यांना लॉस झाला आणि मग ते मोठ्या घरातून फ्लॅटमध्ये राहायला आम्ही आलो. आणि रडतच अर्पिता म्हणते की दादा मला तिथे जायचं नाही आणि मला आपल्याकडेच राहायचंय. आणि अर्पिता म्हणते की यांच्याकडे आपल्यासारखं घर होतं पण ते आता नाही राहिलं. आणि स्वानंदी म्हणते आपल्यासारखं घर म्हणजे. तर आता आपल्यासारखं घर म्हणजे अर्पिता म्हणते की नोकर चाकर ऐश्य आराम आणि मला काम करावं नाही लागणार. आणि स्वानंदी म्हणते की मुळात काम करायचं की नाही करायचं हे त्या घरातल्या माणसावरती असतं. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मुळात घर बदललं म्हणून हे कारण नाहीये, तर मुळात तुम्हाला काम करायचंच नाहीये कारण काम करण्याची तुम्हाला आवडच नाहीये. तर लगेच आता अर्पिता म्हणते हो नाहीच करायचं मला काम. आणि लगेच आता अर्पिता म्हणते हो मी राजवाडी आहे, मी राणीसारखी राहते आणि मी काय यांच्यासाठी काम करू, माझ्याकडे पैसा आहे, मी श्रीमंत आहे आणि त्यामुळे त्या बाळाचं डायपर मी का बदलू असे आता अर्पिता बोलते. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की यासाठी त्यांनी माणसे कामाला लावावेत आणि मी राणीसारखी राहते आणि राणीसारखीच राहणार. आता ते ऐकून सगळ्यांना सगळ्यात मोठा धक्का बसतो. अर्पिताचं खरं रूप तिच्या तोंडाने तिने आता बाहेर काढलेलं असतं. आणि अर्पिता म्हणते की या सासूबाईसारखं ना मला मोलकरीन नाही व्हायचंय. आणि ते ऐकताच आता समरला राग येतो आणि मोठ्याने ओरडत समर म्हणतो अर्पिता. रागाच्या रुद्रावताराने धावत जाऊन समर आता सनकन अर्पिताच्या कानाखाली मारतो आणि ते सगळं
बघून आता सगळेजण डचकतात. मल्लिकाच्या काळजाचा तर ठोका चुकलेला असतो आणि अर्पिताने तिचा गालाला हात लावलेला असतो. आणि इकडे आता समर म्हणतो की तू तुझ्या सासूबाईला मोलकरीण म्हणते, तुला लाज नाही वाटत का? आणि घरातलं काम करणं म्हणजे मोलकरणीचं काम असतं का? म्हणजे आपली आजीसुद्धा काय मोलकरीण आहे का? आणि लगेच आता मल्लिका म्हणते नाही नाही समर, तिला तसं म्हणायचं नव्हतं. तर आता स्फोट करत समर म्हणतो थांब काकू, मी तिच्याशी बोलतोय. आणि लगेच आता समर म्हणतो की अर्पिता, कालपासून मी आत्तापर्यंत तुझ्यासोबत होतो आणि तुझ्या बाजूने होतो. मला असं वाटत होतं की माझ्या बिचाऱ्या बहिणीला हे सासरचे लोक छळतात आणि अशीच तिला त्रास देतोय. आणि पण हे सगळे आता पुरावे माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर मला असं दिसतंय की तू सगळ्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे अर्पिता. आणि समर म्हणतो फक्त सासरच्यांची नाही तर तुझ्या घरातल्यांची सुद्धा तू फसवणूक केलीस अर्पिता. आणि तुझ्या मुलीचं नाव घेऊन तुझ्या नवऱ्याला धमकी देते आणि तुझ्या सासूवरती हाच तूच उचलते. अर्पिता, तू कोणत्या थराला गेलीस? आणि समर म्हणतो की हे सगळं करताना तुला लाज वाटत नाही का? आणि हे संस्कार केलेत का तुझ्यावर? आणि त्यांच्या अपेक्षा काही अवास्तव नाहीयेत. मुळात मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी घरातली कामं केलीच पाहिजे. आणि त्यात कसला आलाय कमीपणा अर्पिता? आणि समर म्हणतो की अर्पिता, तुझ्या सासूवर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? आणि लगेच आता समर म्हणतो की आपल्या इकडे कायद्याने पट्टी नाही बांधून ठेवली, सगळी चौकशी झाली असते आणि त्यात बाप ओके आहे आणि आई चुकीची आहे हे सिद्ध झालं असतं अर्पिता. आणि समर म्हणतो की काय येते सतत तू माहेरी, इथे आयुष्य आरामात लोळता येतं, राहता येतं म्हणून तू माहेरी येतीस का? पण हे तुझं घर नाहीये, तुझं घर तुझं सासर आहे आणि त्याला मंदिर बनवायचं काम हे तुझं आहे आणि ते तुझं कर्तव्य आहे. जरी आज तू गरीब असली, जरी तुझ्याकडे काही नसलं, तरीसुद्धा ते कमवण्याची ताकद तुझ्यात पाहिजे आणि त्यातही समाधान आणि आनंद पाहिजे. असा मोलाचा सल्ला समर आता त्याच्या बहिणीला म्हणजे अर्पिताला देतो. आणि एक वस्तूसुद्धा इकडची तिकडे तिकडे हलवायची नसते म्हणून तुला इथे राहावंसं वाटतंय का? आणि जर तुला तसं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, असे आता समर अर्पिताला सांगतो. आणि काम चुकारपणा करण्यासाठी जर तू माहेरी येत असेल तर मला हे चालणार नाही, तुला सांगून ठेवतो, असे बोट करत आता समर अर्पिताला बोलतो. आणि लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी, तुम्ही आशिष आणि त्याच्या आईवडिलांना घेऊन इथे आलात ते बरं केलं. आणि समर म्हणतो की आता यानंतर तुम्ही हे सगळं बघून जे काही करायचं ठरवलं असेल त्यासाठी माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल, असे समर स्वानंदीला सांगतो. आणि इकडे आता रोहन आणि आदिरा तिचा आवरून आता जाऊ लागताच आता मंदाकिनी त्यांना टोकावते आणि म्हणते कुठे निघालात? तर रोहन म्हणतो की आई, आम्ही बाहेर चाललोय आणि बाहेर जाताना असं टोकायचं नसतं, तूच म्हणते ना. तर मंदाकिनी म्हणते हो, पण मला कळायला पाहिजे ना कुठे चाललात? तर तेवढ्यात आता आदिरा म्हणते की मी माहेरी चालले. तर मंदाकिनी म्हणते का? तर आता आदिरा म्हणते की अर्पिता खूप ट्रेसमध्ये आहे आणि आता तिला माझी गरज आहे. आणि आदिरा म्हणते की अर्पिता माझी बहीण आहे. तर आता मंदाकिनी म्हणते की तिथे स्वानंदी आहे, सुस्मिता आहे, घेतील की ते काळजी, तुझी काय गरज? तर आता आदिराला धक्का बसतो. आणि मंदाकिनी म्हणते की माझ्या शेजारच्या बायका येणार आहेत आणि त्यांच्यासमोर माझं हसू नको म्हणून तू इथेच थांब, तू जायचं नाहीस आदिरा. तर आदिरा म्हणते की मी काही नोकर नाही आहे, तुम्ही लास्ट मोमेंटला मला सांगताल आणि मी सगळी तयारी केली, तुम्ही अगोदर सांगितलं असतं तर मी थांबले असते. तर तेवढ्या स्वानंदीचे बाबा तिथे ते ऐकतात आणि म्हणतात काही गरज नाही आदिरा तुला थांबण्याची, हिला जर काही गरज लागली तर मी इथे आहे. आणि इकडे आता अर्पिता म्हणते की दादा, मला वाटतंय की माझ्याविषयी तुझ्या मनात जो राग होता ना तोच आत्ता तू बाहेर काढला, बरोबर ना? आणि आता समर म्हणतो की अर्पिता तू गप्प बस. तर अर्पिता म्हणते का गप्प बसू? आणि अर्पिता म्हणते की आधी बायकोचं ऐकून तुम्हाला घराबाहेर काढलं आणि आता तिचं ऐकून तू माझ्यावर हात उचललास ना. आणि अर्पिता स्वानंदीकडे बघत बोलते काय ग, हेच हवं होतं ना तुला आणि मला मार खाताना बघून तुला मज्जा वाटत असेल ना. आणि लगेच आता बोट करत समर म्हणतो अर्पिता मी तुला शेवटचं सांगतो, तुझं तोंड आवर. तर अर्पिता म्हणते की काय करशील, नाही तर पुन्हा मारशील का? आणि अर्पिता म्हणते एरवी सगळ्यांना शिकवत असतो की बायकांचा आदर करावा म्हणून आणि आता बहिणीवर हात उचलतोस का? आणि लगेच आता बोट करत आता अर्पिता म्हणते की एक नंबरचा तू ढोंगी आहेस. तर आता पुन्हा अर्पिता असे म्हणत समर अर्पिताला मारण्यासाठी हात उगारतो. तर स्वानंदी म्हणते की जाऊ द्या राजवाडे. आणि स्वानंदी म्हणते की हात उगारू नका, कारण मुळात जो मुद्दा आहे तो बाजूला राहील आणि दुसऱ्याचाच ह्या इश्यू करत बसतील, असे आता स्वानंदी बोलते. आणि आपल्या वयस्कर सासूवर हात उचलताना अर्पिता तुला काहीच लाज शरम वाटत नाही का, असे आता समर अर्पिताला बोलतो. आणि स्वतः तू एवढी घाणेरडी वागली आणि मला ढोंगी म्हणतेस. आणि मल्लिका म्हणते की समर आपण शांतपणाने बोलूयात ना, असं तू चिडू नकोस तिच्यावर. आणि लगेच आता समर म्हणतो की काकू सॉरी, निदान स्वानंदी मॅडमने हे सगळं सत्य आणलं त्यामुळे आपल्याला कळलं ना की अर्पिता तिच्या घरी कशी वागते ते, नाही तर आपल्याला हे कळलंच नसतं. आणि समर म्हणतो की मुळात हीच त्यांना त्रास देते आणि मुळात
मुळात हे सगळं ऐकताना मलाच त्रास होतोय असे आता समरच्या डोळ्यातून पाणी येत आता वाक्य निघतं आणि रडत समर म्हणतो की का केलंस अर्पिता तू असं सांग मला आणि हे सगळं करून तुला काय मिळालं. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की कारण मला या बाईचा त्रास होतोय, हिचा नवरा, हिचा मुलगा, यांच्या पुऱ्या खानदानाचा मला त्रास होतोय असे अर्पिता बोलते. आणि समर म्हणतो की जर अर्पिता तसं असेल तर तुझ्यावर हात उचलण्याचा मला जरा सुद्धा पश्चाताप नाहीये. आणि समर म्हणतो चूक केली तर शिक्षा मिळणं या घराचा नियम आहे. आणि लगेच आता समर म्हणतो की तू चिंगीला या अंशुमनसाठी मारलं आणि स्वानंदीला उद्धट किती वेळा बोललीस. आणि समर म्हणतो या आधी सुद्धा तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुला खूप वेळा माफ केलंय अर्पिता. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की अजिबात जमणार नाही आदिरा, माझ्या मैत्रिणी येत आहे आणि त्यांच्या नाश्ता पाण्याचं बघायचं, कळलं का, कुठेच जायचं नाही. तर आदिरा म्हणते जमणार नाही हात करत. आता मंदाकिनी म्हणते बघितलं का कशी बोलती ती. मंदाकिनी म्हणते की आता त्या बायका आल्यावरती हिने सुनेसारखं वागावं यासाठी मी आता तिचे पाय धरू का. तर आदिरा म्हणते की आई मी तुम्हाला तसं म्हणतच नाहीये. आणि आदिरा म्हणते की मला आता माझ्या बहिणीसाठी तिथे असणं गरजेचं आहे. पण मंदाकिनी ऐकायला तयारच नसते. आणि हात जोडून आता मल्लिका म्हणते की समर या वेळेस सुद्धा माझ्यासाठी तिला तू माफ कर ना. तिच्या हातून अनपेक्षितपणे हे सगळं घडलं. आणि समर म्हणतो की नकळतपणे चहाचा कप फुटतो काकू आणि नकळतपणे माणसाच्या तोंडून एखादा चुकीचा शब्द निघतो. आणि समर म्हणतो पण जाणून बुजून केलेली चूक ही नकळतपणे केलेली चूक असू शकत नाही. आणि लगेच आता मल्लिका म्हणते मला मान्य आहे पण. तर आजी म्हणते की काय मल्लिका, या वेळी तुझ्या मुलीने केलेली चूक तिला दाखवून द्यायची की तिला पाठीशी घालायचंय. आणि आजी म्हणते की तू तुझ्या मुलांची वकील नाहीये तर कधीतरी आईसारखी वाग मल्लिका. आणि आजी म्हणते की तुला तुझं कर्तव्य नीट पाडता येत नाही म्हणून पिंट्याला असं वागावं लागतंय मल्लिका. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की आजी असं मी केलंय तरी काय की सगळ्यात नालायक व्यक्ती असल्यासारखं तुम्ही मला वागवताय. आणि अर्पिता म्हणते आले मी माहेरी तर काय झालं, हे माझं सुद्धा घर आहे. तर समर म्हणतो हे तुझं घर आहे, याला मी कधीच नकार दिला नाही. समर म्हणतो की पण ज्या कारणासाठी आणि जे कारण तू इथे घेऊन येतेस ते अजिबात पटण्यासारखं नाही आदिरा. आणि लगेच आता समर म्हणतो की अर्पिता तू षडयंत्र रचलंयस आणि तेही तुझ्या कुटुंबासोबत, तुझ्या नवऱ्यासोबत. आणि समर म्हणतो की ज्या घरात तू राहत होती त्याच घराचा तू नाश केला, त्या सुखाचा नाश केलास. आणि हे सगळं तू कुणासाठी केलंस अर्पिता. आणि समर म्हणतो लग्न झाल्यानंतर प्रत्येकाच्या एकमेकांकडे काहीतरी अपेक्षाच असतात. तेव्हा आता अर्पिता म्हणते मग त्यांनी माझ्या अपेक्षा का पूर्ण केल्या नाही. तर समर म्हणतो की कारण त्या अपेक्षा ना अनपेक्षित होत्या. आणि जरी आता तू लग्न करून त्या घरी गेली तरी मी पाहुण्यासारखीच राहणार ही अपेक्षा कशी असू शकते तुझी. तुला त्या घरी गेलं तर त्या परिस्थितीशी जोडून घेऊन परिस्थितीशी आणि वेळेला तुला काम करायची वेळ आली तरीसुद्धा तू ती वेळ मारून नेली पाहिजे होती आणि काम करून तू पुढे निघाली पाहिजे होती. असा मोलाचा सल्ला आता समर आता अर्पिताला देतो. जरी तुझ्या घरात पहिलं सुख होतं त्यावेळेस त्या सुखाचा आनंद जर तू घेतला आणि आत्ता तुमच्या घराला म्हणजे कष्टाचे दिवस आले तर ते कष्ट करून सुद्धा पुढे जाण्याची माणसात ताकद हवी असा मोलाचा सल्ला समर आता अर्पिताला देतो. आणि एवढा सगळा खोटेपणा अर्पिता तू शिकून तरी आलीस कुठून आणि तुझ्यात अशी गुन्हेगारी प्रवृत्ती कुठून आली. तर अर्पिता म्हणते काय गुन्हेगारी. तर समर म्हणतो हो गुन्हेगारीच आहे ही, सासूवरती हात उचलण्याची गुन्हेगारी, कारण हे संस्कार आपल्या घरातले नाहीत अर्पिता असे समर ठणकावून बोलतो. आणि कायद्याने हा गुन्हा आहे, जर त्यांनी तक्रार करायची ठरवली तर आत्ताच्या आत्ता तू तुरुंगात जाऊ शकतेस अर्पिता. आणि लगेच आता समर म्हणतो की तू एवढी मोठी चूक केली तरी सुद्धा त्याची तुला जाणीव नाही अर्पिता. समर म्हणतो की आणि हे बिलकुल मी तुला माफ करणार नाही आणि तुला तुझ्या वागण्याची शिक्षा मिळालीच पाहिजे अर्पिता. आणि ते ऐकताच आता मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकतो. अंशुमनच्या पायाखालची जमीन सरकते. तर अर्पिताला आता एक अजिबात आता ते शब्द ऐकताच आता मोठा धक्का बसतो. अर्पिताच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते आणि समर आता आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देतो की काय अशी भीती आता त्या सगळ्यांना वाटते. सगळ्यांचे धाबे दणाणलेले असतात. आणि त्यानंतर आता इकडे ते शब्द समरचे ऐकता क्षणी आपल्याला समर आता पोलिसांच्या ताब्यात देणार याची आता अर्पिताला खात्री होती. आणि पटकन अर्पिता मल्लिकाला मिठी मारते. तर आता लगेच आता अर्पिताला ढकलून मल्लिका म्हणते की गप्प बस, स्वतःची चूक मान्य करायची सोडून उलट बोलतेस. आणि पुढे येत मल्लिका आता समर पुढे पदर पसरते आणि म्हणते की समर तू माझ्या मुलासारखा आहे, यावेळेस अर्पिताला तू माफ कर, तिला पोलिसांकडे पाठवू नकोस. तर रागाने समर आता मल्लिकाकडे बघतो आणि लगेच आता समर म्हणतो की तुला जर तिची शिक्षा एवढी तुला ती आवडत असेल आणि प्रिय असेल तर तिची शिक्षा तू भोग. मग तर ते आहे का तयार तू काकू. तर लगेच आता मल्लिकाला धक्का बसतो आणि लगेच आता मल्लिका म्हणते की मी तिची शिक्षा भोगते, सांग काय करायचं. तर लगेच आता समर म्हणतो की मग तिची शिक्षा जर तुला भोगायची असेल तर मग
तू तिच्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहेस का? तर ते ऐकताच आता मल्लिकाला धक्का बसतो आणि समर आता आपल्याला जेलमध्ये टाकतोय की काय अशी भीती आता मल्लिकाला वाटते. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की नाही नाही समर, असं करू नको. तर आता समर म्हणतो की मग ज्याची शिक्षा त्यालाच भोगू दे, नाही तर तू सुद्धा मग या घराच्या बाहेर जा. तर आता मल्लिकाला धक्का बसतो आणि समर म्हणतो की बोल, अर्पितासाठी तू तिची शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहेस का? जर तू अर्पिताची एवढी बाजू घेतेस तर आता लगेच आता मल्लिकाला काय करावं ते समजत नसतं. आणि एकाच मिनिटात समरने आता मल्लिकाचे तोंड बंद करून अर्पिताला दाखवलेला असतो तो जेलचा रस्ता. कसा वाटला समर आणि कशी वाटली स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.